देशभरात नीट परीक्षेच्या पेपरफुटीची घटना ताजी असतानाच राज्यातील टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर संतापाची लाट उसळली असून विरोधकांसह शिक्षक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील चोपाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकांनी घोषणांमधून केली। राज्य काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या विविध विभागांचे पदाधिकारी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय संदीप भैयासाहेब यांच्या नेतृत्वात आज आम्ही टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ आज आंदोलन पुकारलेलं आहे। वर्षानुवर्षापासून या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करतात। गोरगरिबांच्या मुलांची एक अपेक्षा असते की टीईटी सारखे पेपर पास झाल्यानंतर आपल्याला नोकरी मिळेल, परंतु या सरकारने फोडाफोडीच्या राजकारणात त्यांची पातळी इतकी खाली गेली की आमदार खासदार फोडता यांनी दानपेट्या फोडायला सुरुवात केली आणि दानपेट्या फोडून आता ज्या मुलं एक वर्षानुवर्ष शिक्षण घेतात अशा मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं आणि यांच्या प्रश्नपत्रिका फोडल्यात आणि सरळ चारही सेट या ठिकाणी टीईटी पेपरचे 3 दिवस अगोदर मिळत आहेत। हे संपूर्ण सरकारचं नाकर्तेपणाचं लक्षण आहे आणि संपूर्ण शिक्षण यंत्रणा शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार या देशामध्ये सुरू आहे, या राज्यामध्ये सुरू आहे आणि हा थांबलाच पाहिजे, नाहीतर गोरगरिबांच्या मुलांना या ठिकाणी मजुरी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। एक उच्च शिक्षणाचे स्वप्न बाळगणाऱ्या मुलांना या ठिकाणी उच्च शिक्षणापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत। म्हणून अशा प्रकारच्या अतिशय एक दुर्दैवी असं सरकार हे आपल्याला लाभलेलं आहे आणि या सरकार याच्या कोणत्याही पद्धतीने याच्या कर्मचाऱ्यांवरती प्रशासनावरती किंवा या ठिकाणी जे एक पेपर फोडणारे जे यंत्रणा आहे हे संपूर्ण यंत्रणा यांच्याच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। कोणती कारवाई या ठिकाणी केली जात नाही। म्हणून अशा सरकारचा या ठिकाणी आम्ही चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि टीईटी पेपरच्या या ठिकाणी फुटला ज्या फोडणाऱ्या या ठिकाणी जे सरकारमधील काही यंत्रणा असतील, सरकारमधील काही लोक या ठिकाणी समाविष्ट असतील याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करत आहोत। महा-टीईटी परीक्षेचा जो काही पेपर होता तो पेपर परीक्षा होण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी फुटला आणि एकंदरीत गरज नसलेली अशी ही परीक्षा ती विनाकारण सुप्रीम कोर्टाच्या निकालानं महाराष्ट्र शासनानं शिक्षकांवर ही थोपवलेली परीक्षा आहे। जोखमीची अशी ही परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार हा होणं अपेक्षित नव्हतं, परंतु या शासनाच्या या परीक्षेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेच्या उपाययोजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या नसल्यामुळे परीक्षा होण्याच्या पूर्वी हा पेपर त्या ठिकाणी फुटला। या गोष्टीचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, त्याचबरोबर चोपडा शहर तालुका काँग्रेस कमिटी, सर्व विभाग, सर्व सेल या गोष्टीचा आणि सर्व चोपडा तालुक्यातील माध्यमिक प्राथमिक शिक्षक संघटना या महा-टीईटी परीक्षेचा जो काही पेपर फुटीचा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी जाहीरपणानं त्या ठिकाणी करतो आहोत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने आजचं हे आंदोलन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। तर निश्चितच दोषी जे काही त्या ठिकाणी आढळतील त्या दोषींवर प्रशासनातले असतील, प्रशासनाच्या बाहेरचे दलाल वगैरे असतील त्याच्यावर कठोरातली कठोर कार्यवाही या दृष्टीने त्या ठिकाणी करावी आणि शिक्षण मंत्री महोदयांनी या ठिकाणी नैतिकता लक्षात घेऊन या गोष्टीची जबाबदारी घेऊन त्यांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा हा राजीनामा त्या ठिकाणी द्यायचा आहे।